श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर उद्या 26 तारखेला आहे हरतालिका। हरतालिका म्हणजे भाद्रपद महिन्यात येणाऱ्या हरतालिका व्रत हे विशेष ऋतूत येते। वट सावित्री, मंगळागौरी व हरतालिका ही महाराष्ट्रातल्या स्त्रियांचे अतिशय आवडतीचे व्रत आहे। त्यातही हरतालिका व्रताचे खास वैशिष्ट्य आहे। या व्रताची देवता भगवान शिव व पार्वती माता आहे। पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते। तिचे पिता दक्ष प्रजापती याने एकदा यज्ञात शंकराचा अपमान केला। तो सहन न होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडेत स्वतःला जाळून घेतले व त्यानंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली। पुन्हा उग्र तप करून पुन्हा ती भगवान शंकराची अर्धांगिनी झाली। अशी ही दृढनिश्चयी व स्वाभिमानी पतिव्रता पार्वती ही स्त्रियांची महान आदर्श ठरली। म्हणून तिची पूजा करून तिच्याजवळ पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागवायचे असते आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राखण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते। हरतालिका हे व्रत खूप श्रेष्ठ मानले जाते। या दिवशी श्री उमा महेश्वराची पूजा करावी व रात्री जागरण करावे। 11 वेळा भगवान शंकराचे शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे भजन देखील करावे। त्याचबरोबर हे व्रतामध्ये श्रेष्ठ असे हरतालिका व्रत आहे। कल्याण करणारे आणि वृषभचिन्ह ज्याच्या ध्वजावर आहे अशा शंकराला व पार्वती कन्येला वारंवार नमस्कार असावा। त्याचबरोबर हरतालिकेच्या पूजेला ही 16 पाने नक्कीच अर्पण करावीत, ज्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि आपल्या पतीला उदंड आयुष्य आरोग्य नक्कीच मिळेल। तर कोणते आहेत ते हरतालिकेच्या पूजेला ही 16 पाने वापरावीत? एक आहे बेलपत्र, आघाडी, सीताफळाची पाने, बोर, दुर्वा, मालती, चंपक, कण्हेरीचे पाने, रुई, मुनिपत्र, डाळिंब, धोतर फूल, जाई, मका, बकुळा, अशोक असे 16 प्रकारची 16 पाने आपल्याला या हरतालिकेच्या दिवशी भगवान शिवशंकराला अर्पण करायची आहेत। आणि पूजा करत असताना उमा महेश्वर देवता भयो नमः हा मंत्राचा उच्चार आपल्याला करत असताना ही पूजा हरतालिकेची करायची आहे। खूप प्रभावीशाली अशी पूजा आहे आणि व्रतामध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाणारी हरतालिका पूजा आहे। त्याचबरोबर पार्वती मातेने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले, म्हणून हाच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणयुक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करतात व मिळालेल्या पतीला दीर्घायुष्य व आरोग्य मिळावा म्हणून सुहासिनी हे व्रत करतात। तर या प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ।